शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाबद्दल एक मोठं भाष्य केलंय। वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाल्याचं ते म्हणतात। वारकरी संप्रदायात 60% लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी असल्याचं त्यांनी दावा केलाय। 40% लोक असे दिसतात की ते वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन प्रवचन आणि यातून पुरोगामी भूमिका मांडतात, असा उल्लेख शरद पवारांनी महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित स्मरणिकेत केलेला आहे। संप्रदायामध्ये दरवेळेला तुम्ही जर पाहत असाल तर अनेक जाती धर्माचे लोक असतात। कोणत्याही एका पर्टिक्युलर जातीचा माणूस त्या संप्रदायामध्ये नसतो आणि म्हणून त्याला जातीय बळ देणे वगैरे वगैरे हा जो काही अपप्रचार चालला आहे ते खऱ्या अर्थानं हिंदू धर्माला डॅमेज करण्याचा आहे प्रकार। त्याच्यामध्ये जातीय काहीतरी घुसखोरी होईल आणि ते त्या ठिकाणी सुद्धा जातीयवाद होईल असं म्हणायला काही हरकत म्हणू नये आणि त्याचा काही परिणाम त्यांच्यावर होणार सुद्धा नाही। वारकरी समाज हा विठ्ठलाला मानणारा समाज आहे, विठुरायाची आराधना करणारा समाज आहे आणि इथे कोणती दुसरी विचारसरणी कोणती नाही आहे। हे सगळे हिंदू आहेत आणि हे हिंदू विचारसरणीचे सगळे लोक आहेत, देवाला मानणारी विचारसरणी आहे। आणि मला असं वाटतं पवार साहेबांचा फार प्रयत्न होता की उजव्या बाजूला येण्याचा, पण तिथे कुठेतरी त्यांना घुसखोरी करता आली नाही किंवा तिथे कुठेतरी त्यांना एंट्री भेटली नाही, म्हणून ते आता कुठेतरी डाव्या बाजूला आणि डाव्या विचारसरणीचे जे अजेंडा आहे ते कुठेतरी मीडियापुढे बोलतात आहे। मला असं वाटतं की पवार साहेबांनी आता आपली वयाची मर्यादा बघता या प्रकारचं स्टेटमेंट करू नये।